जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही बघताय माझ्या पाठी गर्दी। आज नेमका आलो आणि त्या दिवशी जत्रा होती इकडे। आता आपण मंदिरात जाऊया दर्शनासाठी। मंदिरात आल्यावर तुम्हाला दिसेल दोन साईडला मोठमोठे टीव्ही लावलेले आहेत। त्या टीव्हीमध्ये गाभाऱ्यात चालू असलेले आरती किंवा पूजा हे तुम्हाला लाईव्ह बघता येतं। त्यानंतर या ज्योतिर्लिंगामध्ये तुम्ही बघा ब्रह्मा विष्णू महेश याचं स्वरूप आपल्याला बघायला भेटेल। त्यानंतर या शिवलिंगामध्ये अशी खासियत आहे की जमिनीच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि बाकी शिवलिंग तुम्ही बघाल तर शिवलिंग हे वरच्या बाजूलाच असते। तर हे इथेच बघायला भेटेल, हे त्र्यंबकेश्वरच्या शिवलिंगामध्येच बघायला भेटेल। आत गेल्यावर गाभाऱ्यामध्ये एक मोठा आरसा आहे, तिथे महादेवाचं दर्शन होतं। आपल्याला आतमध्ये जाण्याची एंट्री नसते, त्यामुळे त्या आरशामध्ये सगळं काय आहे आपल्या महादेवाचं दर्शन घेता येतं आपल्याला। चला तर आपण दर्शन करूया आणि तुमच्याकडून महादेवाकडे प्रार्थना करेन की तुमची सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो। चला, जय महाकाल। हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वें ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि इथे ब्रह्मा विष्णू महेश यांना एकत्रित ज्योतिर्लिंगामध्ये बघायला भेटते, म्हणून हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे। आणि तुम्ही नक्की एकदा या ज्योतिर्लिंगाला आणि त्र्यंबकेश्वरला भेट द्या, खूप छान आणि प्रसन्न वाटेल तुम्हाला। या मंदिराचं एवढं सुंदर कोरीव काम केलेलं आहे ना, हे बघून खूप छान वाटतं। म्हणजे प्रत्येक गोष्ट एवढं कोरून बनवलेलं आहे। तुम्ही बघताय एवढं सुंदर, प्रत्येक एक गोष्ट एकदम परफेक्ट आहे। आपण म्हणतो ना, आपण हे खरंच खूप बघण्यासारखं आहे। कौन है जो सो रहा है? कौन है?